पहा स्पीडअप घ्यायचा पहा वाकडे टीमचा पण फील्ड सिलेक्शन करू घ्यायचा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचा पहा इथून मात्र मॅचला होईल सुरुवात एक्स्ट्रा ग्रुप आयोजित शिवराज चॅम्पियन्स ट्रॉफी आजचा हा दिवस तिसरा दिवस आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिले मॅच आपला भेटी झाली एका साईडला आपण पाहिले नंतर वाकडी आणि त्यांच्या अखेर फाईट करणारा संघ वारदुळे आपण पाहतोय पहिले मॅच आपण आजच्या दिवसामधल्या यस पंच मॅच स्टार्ट करा मॅचला होईल सुरुवात वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मोरया छत्रपती शिवाजी महाराज की जय पंचाचा ग्रीन सिग्नल येतोय लेट्स प्ले गेम ऑन गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय वाकडे टीम्स कडनं पहिला गोलंदाज अरुण पहिला बॉल काय खोला टाकलाय वेग पाहायला मिळतोय पहिल्या बॉल वरती आक्रमकतेला सुरुवात करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु नाहीये बॅटचा बॉलचा संपर्क नाहीये डॉट बॉल येतोय डॉट बॉलच्या मदतीने सुरुवात केली अरुण या गोलंदाजांना सलामीर जोडी आपण पाहिल्यानंतर वारदोळी टीम्स कडनं पाहायला मिळते संतोष आणि रवींद्र ही जोडी सध्याच्या स्थितीला पाहतोय पहिला बॉल इथे मात्र सटीक यॉर्कर पाहायला मिळतोय गोलंदाज अरुणच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय सगळी सुरुवात यावेळेस गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय हा बॉल पहा ऑल ओव्हर फुल टॉस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हरला एकदम कंप्लीट केली जाते थोडंसं मिसफील्ड फंबल होत असताना त्याचा फायदा नक्कीच मिळेल वारदोळी टीम्सला 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धाव्याच्या मदतीने संघाचं खातं श्री गणेश होतोय रवींद्रचं स्वतःचं खातं ओपन होतोय या 2 धाव्यानं चांगली सुरुवात यावेळेस डॉट बॉलच्या मदतीने पाहायला मिळत होते परंतु यावेळेस पाहिलं तर चांगला स्ट्रोक लॉंग ऑफ मध्ये बॉलला फील्ड केलं 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या वेगाने 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जातात गोलंदाजी चांगले पाहायला मिळते अरुण कडनं वाकडी संघ पुढचा बॉल तयार होतो यावेळेस पंचांच्या उजवेष्टीकडनं हा बॉल पहा वेग पाहायला मिळतोय टप्पा पडल्यानंतर थोडीशी जम्पिंग डिलिव्हरी बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते गोलंदाजी मराठी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते पहिल्यानंतर पहिल्या षटकामध्ये 30 रनच्या बाहेर 2 खेळाडू आणि त्याचा इथून मात्र वापर करावा लागणार आहे 2 फलंदाजांना मोठे फटक्यांची गरज असणार आहे या षटकामध्ये हा बॉल पहा आडवा बॅटना स्ट्रोक चांगला आहे खेळाडू तैनात नाहीये स्वीट साऊंड ऑफ द बॅट स्टँड अँड डिस्पॅच बॉल चाललाय
सीमारेषा पलीकडे येतोय सिक्सर. काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं मागचा पाय वाकत असताना बॉलला फेकून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी रवींद्रच्या बॅटमध्ये सिक्सर येतोय. 4 बॉलचा खेळ तू संपलाय. 2 डॉट बॉल तो खेळला परंतु यावेळेस पाहिल्यानंतर चांगला स्ट्रोक. आक्रमकतेला सुरुवात अरुण वरती मात्र झाली. नेक्स्ट बॉल 8 धावा स्कूटरवरती पाहायला मिळते. 10 बॉल ऑफ वेस्टची सोडून जाणार होता परंतु नाही. चांगला बॉल रिलीज केला जातोय. बॉडी फ्रॉम द वे शरीरापासून थोडंसं दूर ठेवलाय. डॉट बॉलची सांगता आणखीन एकदा पाहायला मिळते. एक षटकाराचा मार खाल्लाय परंतु चांगले कमबॅक गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. 8 धावा स्कूटरवरती सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल अजूनही पहिल्या षटकातील. हा बॉल पहा एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण नाही. नॉमॅस लँड मध्ये होईल. एक धाव कंप्लीट. दुसरी सारी पलटलेत. इथे मात्र बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. फेकी थोडी जे पाहायला मिळते. पहिल्या षटकाला होती समाप्ती. टोटल स्कोर आपण पाहिला डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचलाय 10 आकड्यावरती. स्पीडअप घ्या मी विनंती करतो वाकडी टीम्सला. प्रति षटकामध्ये आपल्याला 5 मिनिटाचा अवघा वेळ दिला जाणार आहे. इथून मात्र आपण 2 घ्यायचे दोन्ही टीम्सना. प्रति षटकामध्ये 5 मिनिटाचा अवघा वेळ दिला जाणार आहे. आणि जर एक्स्ट्रा वेळ झाला तर एक खेळाडू आपल्याला 30 डिग्रीज मध्ये खेळवावा लागणार आहे. दुसरा गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. सांघिक कोट्यातील दुसऱ्या वैयक्तिक कोट्यातील पहिली स्ट्राईक फेकण्यासाठी भरत येतोय. दुसरा गोलंदाज वाकडे टीम्स कडा. सलामीर जोडी चांगली बॅटिंग करते. 6 बॉल रवींद्र स्पेस केले. 10 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये एक षटकाराच्या मदतीने 10 धावा जमा केल्यात. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती भरत पाहायला मिळतोय. फिरकीचा जादूगार यावेळेस. पहिला बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट्सना बॉलचा संपर्क नाहीये. विकेट किपर बीट झालाय परंतु नाहीये. रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न देखील नाहीये. डॉट बॉल येतोय. या गोलंदाजाचा देखील विचार केला तर गोलंदाज डॉट बॉलच्या मदतीने सुरुवात करतोय. चांगले गोलंदाजी आज पाहायला मिळते वाकडे टीम्स कडनं. मागच्या षटकामध्ये देखील पाहिलं 3 बॉल डॉट आले. त्यानंतर 3 बॉलवरती चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले रवींद्रच्या बॅटमधनं. त्यावेळेस डावखुरी आताचा फलंदाज संतोष स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय परंतु तितका ताकदीची गोलंदाजी परत मैदानाच्या आतमध्ये. वेळमध्ये थोडंसं परिवर्तन. बडी मछली इथून मात्र घ्यावी लागणार आहे. हा बॉल पहा सटीक यॉर्कर पाहायला मिळतो. विकेट किपर पुन्हा एकदा फंबल झाला. एक धाव इथून मात्र लेग पिचच्या स्वरूपामध्ये कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 11 आकड्यावरती. चांगला क्रिकेट आज पाहायला मिळतो. आजच्या दिवसामध्ये देखील पहिले मॅच आपण पाहतोय. वाकडे आणि त्यांच्या स्क्वॅड करणारा भारदोली संघ टॉस विन झाला. फलंदाजी त्याने स्वीकारल्या. भारदोली टीम्सला गोलंदाजीसाठी इथून आमंत्रित केला. 4 षटकामध्ये पाहिल्यानंतर 40+ धावा जरी बनवल्या तरी देखील चांगलं टार्गेट सेट करू शकतो. यावेळी स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय रवींद्रच्या बॅटमध्ये षटकारावर. मागच्या षटकामध्ये 6 बॉल तो खेळलाय. 10 धावा त्यापर्यंत त्यानं आपल्या वैयक्तिक संघासाठी जमा केल्या. चांगलं बॅटिंग आज तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. पहा पुन्हा एकदा मी विनंती करतोय प्रति षटका मागे 5 मिनिटाचा अवघा वेळ दिला जाणार आहे. आणि आता 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झाला तर एक खेळाडू आपल्याला सर्कल मध्ये खेळवावा लागणार आहे. पुढचा बॉल तयार होतोय. हा बॉल पहा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फटकाव्यामध्ये मिस टायमिंग स्ट्रोक या. बॉल खाली क्षेत्ररक्षण होतोय. कॉलिंग तितकं चुकीचं होतं परंतु नाही झेली ते कॅरी केला जातोय. पहिला करारा झटका लागतोय वारदोली टीमला. रवींद्र बॅक टू द टेकआउट.
थँक्यू थँक्यू सो मच डीजे. पहा इथून मात्र पहिला करारा झटका लागतोय. 11 या धावसंख्येवरती थोडीशी खराब खेळी आज राहिली. वैयक्तिक 10 धावा त्याच्या बाट मध्ये आल्या, परंतु इथे पाहिलं ना तर 8व्या बॉलवरती त्यानं विकेट गमावलाय. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. नंबर 3 वरती मुरलीधर. यावेळेस फिटनेस पाहिला ना फलंदाजाचा तर इंटरनॅशनल खेळाडूपेक्षा कमी नाही. आज मात्र चांगली बॅटिंग पाहायला मिळते, परंतु इथे विकेट गमावला एक वारदोरी टीम्सना. गोलंदाज सजवतोय भरत, चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल मध्ये अवघे एक धाव खर्च करत असताना चांगली गोलंदाजी करतोय. विकेट त्यानं मिळवलाय. गुणवत्तेची शैली आज राहिली. फिरकी गोलंदाजी आज मला पाहायला मिळते. हा बॉल मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो ऑन साईडला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. इथे मात्र आणखीन एक सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना 12 या आकड्यावरती 12 धावसंख्या फलकावरती लागली जाते. पहिल्या इनिंग मध्ये इथून मात्र जास्ती धावा बनवावे लागणार आहे बाजू टीम्सला, आणि तेच प्रयत्न सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सलामीचा फलंदाज संतोष बाद रवींद्र बाद झाला, परंतु संतोष डावकरे आता फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथून मात्र पाहिलं ना लेफ्टी राईटी कबड्डीच्या असल्यामुळे फील्ड मध्ये थोडंसं परिवर्तन केलं जातं. बॉल तयार होतो. नेक्स्ट बॉल बरंच चांगले गोलंदाजी करतो आज. पाहिलं गेलो ना तर चांगले गोलंदाजी राहिले. पहिल्या षटकामध्ये जर थोडंसं मागणी षटक राहिलं, परंतु या गोलंदाजीवर हा पहा सरकून खेळण्याचा प्रयत्न, आडून पाडणं स्ट्रोक चांगला आहे आणि हा बॉल जाईल स्क्वेअरले क्लिअर करत असताना संतोषच्या बाट मध्ये येतो तडाखा 6. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. या फटक्याच्या आतुरतेनं गरज होती. आज पाहिलं ना तर काहीतरी वेगळेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकार आले, षटकारच्या मदतीनं टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 18 लॉस ऑफ 1 विकेट्स. इथे मात्र अजूनही या षटकातील शेवटचा बॉल तयार होतोय. भरत यावेळेस विकेटचा प्रयत्न होता, बॉल जाऊन सर पाडवरती आदळला. पंचांकडे अपील केली परंतु फेटाळली. इथून मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झाला होता. डॉट बॉलची सांगता येते. 2 षटकांचा खेळ इथून संपला जातोय. 2 षटकामध्ये आपण पाहिलं फलक जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. इथून मात्र पाहिलं ना तर 12 बॉलचा भावी खेळ संपलाय. 12 बॉल मध्ये 18 धावा फलकावरती लागल्या जातात. बारधुरी टीमच्या एक विकेट त्यानं गमावला. एक विकेट स्वस्त्यामध्ये सॅक्रिफाईस केला गेला, परंतु चांगला स्ट्रोक पाहायला मिळतात. तिसरा गोलंदाजी मार्क वर द्या वाकडे टीम्स कडनं. रमेश येतोय. रमेशच्या हातामध्ये यावेळेस चेंडू सोपवला जातोय. रमेश वरती विश्वास दाखवलाय संघ नायकांना, तो विश्वास मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली केली सकारात्मक लागणाऱ्या. मैदानाच्या आतमध्ये मुरलीधरन संतोष ही जोडी सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते वारदोरी टीम्स कडनं. वैयक्तिक पाहिले ना तर एक धाव अद्यापर्यंत जमा केल्या मुरलीधर या फलंदाजांना. स्ट्राईक रेटला तो पाहायला मिळतो. चांगला फिटनेस आहे इंटरनॅशनल खेळाडू सारखा. यावेळेस पहा लोवर फुटबॉल चॉप केलाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धाव परतलेत. पलटवार केला जातोय. इथून मात्र सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जाते. चांगला फील्ड इथे मात्र पाहायला मिळतो वाकडे टीम्स कडनं. चांगला क्रिकेट दोन्ही टीम कडनं पाहायला मिळतोय. 2 धाव्याच्या मध्ये स्कोर जाऊन पोहोचलाय 20 आकड्यावरती. 20 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्या बारदोरी टीमच्या. या रीतीने धावफलक मात्र जमा करावा लागणार आहे. 40+ धावा या मॅच मध्ये इम्पॉर्टंट असणार आहेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. बॅट चिकडा घेतल्या. बॉल मागे चाललाय, परंतु क्षेत्ररक्षण तैनात द्या. स्लिप कव्हर ड्राईव्हला बॉलला फील्ड केला जाईल. तोपर्यंत एक सिंगल आणखीन एकदा कंप्लीट केली जाते.
एका एका दोघांनी मात्र संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये वादळ टीमचा 21 धावा एकाकडेच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात स्कोर बरोबरती अजूनही सलामीचा फलंदाज पाहिल्यानंतर संतोष मैदानाच्या आतमध्ये ज्याने एक षटकार ठोकला 4 बॉल 6 धावांवरती तो खेळताय चांगलं बॅटिंग इथून मात्र त्या खेळी साकारावे लागणार या संतोषांना मुरलीधर या दोन्ही फलंदाजांना मोठ्या फटक्याची आतुरतेने गरज असणारे वादळ टीम्सला आणि तेच प्रयत्न सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात परंतु गोलंदाजीची आज दादागिरी राहिली एक एक षटकार जरूर खाल्लाय गोलंदाजांना पण तो कमबॅक पाहायला मिळतोय ज्या रीतीनं दोन्ही गोलंदाजांना अवघ्या 20 धावा खर्च करत असताना चांगली गोलंदाजी केल्या हा बॉल आणखीन एकदा स्विच हिट चांगला स्ट्रोक तिथे क्षेत्ररक्षण देण्यात होता परंतु नाही झेल ड्रॉप झाला मिसफील्ड झाली एक धाव कंप्लीट होते दुसरी साठी पलत आहेत आणि इथून मात्र पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत चांगले प्रयत्न आज राहत आहेत सरळ बॅटनं धावा येत नव्हत्या आडव्या बॅटनं प्रयत्न चालू होत्या परंतु चांगला एफर्ट पाहायला मिळतात क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड केला 2 धावा आणखीन एकदा कंप्लीट केल्या जातात एकानं दुहेरी मात्र प्राधान्य देत असताना मैदानाच्या आतमध्ये संतोष आणि मुरलीधर ही जोडी सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते पुढचा बॉल यापर्यंत बॉलर तयार होतोय आणखीन एकदा आपल्याला फिरकीचा जादूगार पाहायला मिळतोय हा बॉल पहा बॅटची कडे गेले मागे चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये फील्ड नाही बॉल जाईल सरळ सीमा रेषा पलीकडे येतोय 4 मिळतील 4 चौकार चांगला स्ट्रोक खरं तर बॅट शिकडा घेतली दिशा दिल्या बॉलला आणि बॉल सर लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये चालला चौकार येतो चौकारच्या मदतीनं 27 धावा स्कोरवरती लागले जातात 27 लॉस ऑफ विकेट्स यावेळेस डावखुऱ्याचा फलंदाज संतोष स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो हा बॉल पहा लेग एस्टी सोडून चालला वाईड बॉल येतो पंचाचा इशारा येतो इथे मात्र एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते कशा का होईना इथे मात्र धावफलक जमा होते भारतीय टीमसाठी चांगले प्रयत्न राहिलेत परंतु या गोलंदाजानं कुठेतरी महागडी स्ट्राईक फेकले 4 बॉल फेकले 10 धावा अद्यापर्यंत खर्च करतोय कमबॅक करावा लागणारे 28 धावा फलकावरती लागल्या जातात अजूनही 2.4 ओव्हरचा खेळ संपला हा बॉल पाडव्या बॅटने शोक करण्याचा प्रयत्न बॉल जाऊन सरळ गुडलेस वरती आदळतोय आणि इथून आणखीन एकदा रिस्की धाव कंप्लीट केली जाते लेग बीच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाते गुड रनिंग मध्ये विकेट आज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय 28 धावा त्यामध्ये एक भर पडतोय 29 धावा स्कोरवरती लागले जातात अजूनही या षटकातील शेवटचा बॉल अंतिम बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय रमेश फील्ड मध्ये थोडंसं सिलेक्शन केलं जातं लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे वारंवार इथून मात्र शेवटचा बॉल अजूनही तो मात्र शिल्लक असणाऱ्या 29 धावा पाहिलं ना तर शेवटचा बॉल अंतिम बॉल या षटकातील असणारे रमेश आलाय सज्ज होतोय हा बॉल पहा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो फटका हवेमध्ये टायमिंग प्रॉपर कनेक्शन प्रॉपर हा बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर मुरलीधरच्या बाट मध्ये येतोय हा लॉंग 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 सिक्सर थँक्यू सो मच दिजे पहा 3 ओव्हरचा 22 खेळ संपला 3 ओव्हर मध्ये 35 धावा धावफलकावरती लागले जात आहेत डिंग्स ब्रेक्स होतो त्या रीतीने जबिया डीजे मास्टर करे ऐकूया एक सुमधुर धून
18 बॉलचा खेळ संपला. 35 धावा धाफलक्यावरती लागल्या जातात वादळ टीमच्या. आणि पाहायला गेलो ना तर चांगलं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीनं स्वस्त्यामध्ये एक फलंदाज सॅक्रिफाईस केला गेला वादळ टीम्सना आणि तिथून मात्र चांगलं बॅटिंग साकारत असताना संतोष आणि मुरलीचा ही जोडी सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते. 35 धावा धाफलक्यावरती लागलेत. अजूनही 6 बॉलचा खेळ इथून मात्र बाकी असणार आहे. पहिल्या इनिंग मधील गोलंदाजी बारवरती प्रथमेश येतोय शेवटचे 6 बॉल फेकण्यासाठी. एवढे स्ट्राईक एडला संतोष असणार आहे ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. चांगलं बॅटिंग चांगली केली तो आज मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण आहे परंतु त्याला बेट करत असताना चांगला फील्ड झाला. दुसरी साडी फलंदाज इथून मात्र फेकी थोडीशी लेझी पाहायला मिळते. 2 धावा जोडले जातील आणखी एकदा धाफलक्यावरती. 2 धाव्याच्या मदतीनं 37 धावा धाफलक्यावरती लागल्या जातात भारतीय टीमच्या. ज्या रीतीनं धावा जमा करायच्या होत्या त्या धावा मात्र आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इथून मात्र विकेट हॅट्रिकसाठी वाकडी टीमसाठी पिंट्या पाटील या साहेबाकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज असणाऱ्या वाकडी टीमच्या गोलंदाजासाठी प्रथमेशसाठी चांगली संधी असणारे विकेट हॅट्रिकसाठी पिंट्या पाटील या साहेबाकडनं तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज असणारे चांगले गोलंदाजी होते. चांगले फलंदाजी चांगला क्रिकेट आज पाहायला मिळतो. हा बॉल पहा आडव्या बॅटनं सरकून केलाय. बॉल चांगला आहे लॉंग मध्ये हा बॉल जाईल मात्र सीमावरच्या पलीकडे येतोय चौकार. वाईड बॉल फेकला. इथून मात्र एका धाव्याच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकामध्ये वाढ होईल. 42 धावा. पुढचा बॉल त्यावेळेस प्रथमेशचा बॉल आणखीन एक दाडवा बॅटर स्ट्रोक. टायमिंग बरोबर आहे. हा बॉल देखील जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. संतोषच्या बॅट मध्ये आणखीन एक कराराचा झटका येतोय. बॉल चाललाय सीमारेच्या पलीकडे सिक्सर. थँक्यू सो मच. थँक्यू. पहा काय बॅटिंग आज मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल 24 धावांची खेळी. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या या फलंदाजासाठी. चांगली बॅटिंग चांगली केली आज मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. डावखुऱ्या त्याचा फलंदाज आणि टीमचा तो कॅप्टन आहे आणि त्या रीतीने तो खेळ करतोय. जबाबदारी असून देखील चांगले फलंदाजी. हा बॉल पहा स्विच करण्याचा प्रयत्न. बॉल जाऊन सर पाडवरती आदळतोय. इथून पाहिलं ना तर लेग बॉयच्या स्वरूपामध्ये एकदा कंप्लीट केली जाते. कसं का होईना मात्र धावा थांबायला तयार नाही आहेत. चांगले बॅटिंग पाहायला मिळते. पाहिलं तर या षटकातील 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ संपला. अजूनही 3 बॉल इथून शिल्लक असतील. मुरलीधरच्या बॅटमध्ये देखील मागच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार आला. बॉल 4 बॉलचा खेळ संपला. पहा सॉरी थोडीशी माफी असाव्या. गुणलेखकाकडनं आमच्याकडनं चुकी झाल्या. 4 बॉलचा खेळ अजूनही 2 बॉलचा खेळ इथून मात्र बाकी असणार. 49 धावा धाफलक्यावरती जोडले जातात. हा बॉल पहा चांगला फटका पाहायला मिळतो. लॉंग लेग मध्ये बॉल चालला. प्रोटेक्शन त्या ठिकाणी ठेवलं जाईल. दुसरी साडी पलटवार. इथून मात्र धोक्याची घंटा वाजेल का? यस वा. अंपायर सिग्नल इज ओ युट्यूब. फलंदाज इथून मात्र आणखीन एकदा बाद होताना पाहायला मिळतोय. मुरलीधर मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळेल. आणखीन एक खरा झटका लागतोय वारदोळी टीम्सला.
हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. इथून मात्र शेवटच्या बॉलसाठी मैदानाच्या आतमध्ये रुपेश पाहायला मिळतोय. रुपेशसाठी हा बॉल अवघ्या बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटची कडा घेतल्या. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कट बॉल चालला एकदम कम्प्लीट झाली. दुसऱ्यासाठी पलट येत इथून मात्र फेकी चांगले पाहायला मिळतोय. बट स्टंप वरती तिसरीचा प्रयत्न नाही आहे. इथून मात्र एकाला बदलावं लागेल. पहिल्या डावाचा खेळ इथून मात्र संपला. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर सांगी करदेशाचा खेळ इथून मात्र कम्प्लीट झाली वादळी टीमच्या. येस 2 धावेच्या मदतीनं टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 52 या आकड्यावरती. 24 बॉल 53 धावांचा इथून मध्ये टार्गेट सेट केलाय वाकडे टीम वरती. हॅलो 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 चला लगेचच भारतीय टीमचा आपण फील्ड सिलेक्शन करून घ्यायचं पा. इथून मात्र 24 बॉल 53 धावांचं समीकरण राहिले या मॅच मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये ज्या धावांची गरज होती ना ते धावांचा डोकर मात्र भारतीय टीमचा ठेवला. 52 धावा ठोकल्यात. सांगी करताशा खेळी देखील इथून कम्प्लीट झाली. पहिल्या मॅच मध्ये चांगला क्रिकेट पाहायला मिळतो. 24 बॉल 53 धावांचं समीकरण. हॅलो 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 चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. इथून मात्र दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. 24 बॉल मध्ये 53 धावांचा इथे मात्र पाठला करावा लागणार आहे वाकडी टीम्सला. आणि पहिले ना तर चांगले बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळते. वारदोर टीम्स कडनं चांगला एक टार्गेट सेट केलाय 4 ओव्हर मध्ये. 4 ओव्हर मध्ये कालच्या दिवसामध्ये देखील पाहिले लो स्कोरिंगचे सामने. आज मात्र पहिल्या मॅच मध्ये चांगला स्कोर ठोकलाय.
हॅलो हॅलो चला इथून मात्र मॅचला होईल सुरुवात. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंगमध्ये वार्धन टीमनं 24 बॉलमध्ये 52 धावा जमा केल्या. त्याने इथून मात्र समीकरण राहिलं वाकडे टीमसाठी. 24 बॉल 53 धावांचा सलामीर जोडी आज मैदानाच्या आतमध्ये वाकडी टीम्सकडनं पाहायला मिळते. भरत आणि रमेश. पहिला बॉल गोलंदाज होतोय. पहिल्या बॉलवरती तडाखा पाहायला मिळतोय. रमेशच्या बॅटमध्ये स्वीट्स आउट ऑफ द बॅट. स्टँड अँड डिस्पॅच बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. सिक्सर. थँक्यू सो मच. काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्वागत केलं आज रुपेश या गोलंदाजाचा. पहिल्या बॉलवरती सिक्सर येत असताना पाहायला मिळतोय. 53 धाबांचा पाठला करायचा. या फटक्याची आतुरतेने गरज असणाऱ्या वाकडे टीम्सला आणि ते फटके मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. हा बॉल पहा चॉप करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटचा बॉलचा संपर्क नाही. पंचांना लाईन ऑफ द डिलिव्हरी चेक केली. हा बॉल इथून मात्र एक्स्ट्रा फेकलाय. इथून मात्र एक्स्ट्रा धाव खर्च केल्या. रुपेश या गोलंदाजाने षटकार आल्यानंतर इथून मध्ये दबावानं प्रेशर निर्माण होतो. गोलंदाजी चांगली करावी लागणार. बॅटिंग लाईन चांगली झाली अर्ध वार्धोळी टीम्सकडनं. परंतु गोलंदाजी इथून मात्र खराब होत असताना पाहायला मिळते. भरत मात्र पहिल्या बॉलमध्ये चांगला तडका पाहायला मिळतोय. सिक्सरच्या मध्ये बंद चांगली सुरुवात. हा बॉल पहा आणखीन एकदा इथे मात्र फटका फसला जातो. मिस टायमिंग शॉक. बॉलर येतो बॉल खाली आणि इथून चुकी होणार नाही. ज्या रीतीने षटकार आला होता परंतु त्यानंतर कमबॅक पाहायला मिळतोय. विकेटचं पतन. रुपेश गोलंदाज. पहिला करार झटका लागतोय वाकडे टीम्सला. रमेश बॅक टू द डगआउट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नंबर 3 वरती प्रथमेशला पाहतो. पहिल्या बॉलवरती षटकाराला त्यानंतर पहा कमबॅक पाहायला मिळतो रुपेशकडनं. मानडे पॉवर प्लेचं पहिले षटक फेकत असताना वेग पाहायला मिळतो. हा बॉल पहा सन्मान दिला. क्रिकेटमध्ये सौंदर्याला म्हटलं जातं. फेस्ट फील्ड झाल्या आणि त्याचा फायदा आणखीन एकदा वाकडी टीमला पाहायला मिळतो. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. 2 धाब्याने संघ पुढे सरसावेल. स्कोरवर जाऊन पोहोचला 90 आकड्यावरती. या रीतीने मात्र बॅटिंग करावी लागणारे आज वाकडी टीम्सला. 53 धावांचा पाठला पाहिला नंतर चांगली खेळी करावी लागणारे. एक विकेट मात्र जरूर गमावला पडतो. तिथून अजूनही सलामीरचा एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रक्षक इनला पाहायला मिळतो. रुपेश सज्ज होतोय. पुढचा बॉल. हा बॉल पहा साठी यॉर्कर. क्रिकेटमध्ये सौंदर्य आणखीन एकदा क्लासिकल फटका पाहायला मिळतोय. एक सिंगल इथून देखील कंप्लीट केली जाईल. इकडे 2 धावेला इथून मात्र प्राधान्य देत असताना खऱ्या अर्थानं पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर एक एक्स्ट्रा धाव खर्च केल्या. पहिल्यानंतर थोडंसं दबाव होता परंतु त्यानंतर पहा दबावमध्ये गोलंदाजी करू चालला नाही. हे रुपेशला देखील माहिती आहे आणि त्यानंतर विकेट मिळवला. डावखुऱ्याचा फलंदाज यावेळेस स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो. जो खऱ्या अर्थानं सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता भरत. त्याच्याकडे स्ट्राईक मिळाली. दहा धावा स्कोरवरती लागल्या जातात. पण इथून चांगली संधी असणार आहे बा फलंदाजांसाठी. 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकल्यानंतर पिंट्या पाटील या साहेबाकडनं 10,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. हा बॉल पहा काय वेग पाहायला मिळतो परंतु वेगावरती स्वार. परंतु तिथे पाहिलं लाईन भटकत असताना रुपेश आणखीन एक एक्स्ट्रा धाव खर्च करत असताना एका धावेच्या मदतीनं 11 धावा धाफलक्यावरती लागल्या जातात. या रीतीनं गोलंदाजी करून चालला नाही. आजच्या दिवसामध्ये चांगले बॉलिंग लाईन करावी लागणार आहे वार्धोळी टीम्सला. रुपेश इथे मात्र चुका करतोय. हा बॉल पाहतो बॅटर शोक चांगला आहे आणि 30 डिग्री सर्कल मध्ये खेळाडूतून लॉंग ऑन मध्ये हा बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे.
सीमा बार येतोय चौकार. पहा इथून मात्र चांगला स्ट्रोक आणि ज्या फटक्याची आतुरतेने गरज होती तो मात्र फटका येतोय रमतच्या बॅटमध्ये. 4 धावा आल्यात. चांगली बॅटिंग खराब बॉलिंग हायबर्स पहा चांगला स्ट्रोक आणखी समोरच्या दिशेला लॉकआउट मध्ये शतक्षण पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. षटक क्रमांक इथून पहिला होतोय समाप्त. स्कोरवर जाऊन पोहोचलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 आकड्यावरती. पहा पुढच्या मॅचसाठी मी कॉल करतो दोन्ही टीम्सला. चेरवले ओमकारचा संघ आणि त्यांच्याकडे स्पाट करणारा वाशिवल्या शेखरचा संघ. या दोन्ही कॅप्टन्सने आपण लगेचच टॉसमध्ये रिपोर्टिंग करायचे. पहा यानंतर टॉस केला जाणार आहे. नक्कीच याच्यानंतर होणारा सामना चेरवली ओमकार वर्सेस वाशिवली शेखर. तर आमचे पुसरी गावचे नक्कीच नरेश शीद वर्सेस त्यांची टीम विकास आवाटे रवी आवाटे. अतिश मेंगाळ सतीश मेंगाळ आमचे भोसरी गावचे प्रमुख पाहुणे नक्कीच तिथे उपस्थित आहेत. शिवराज्य चॅम्पियनशिप शाखा या पहिल्या पर्वामध्ये त्यांचं स्वागत आहे. आणि नक्कीच या टॉसचे काम सोपवतो मी नरेश शीद यांच्याकडे. धन्यवाद. पहा इथून मात्र टॉस केला जाईल. पहा दोन्ही टीमचा कॅप्टन्स आपण नाणेफेकीसाठी यायचा. वाशिवली आणि चेरवली या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आपण कॉल करतोय. पहिल्या ओव्हरची समाप्ती झाली. पहिल्या ओव्हरमध्ये धावा जमा केल्या वाघडे टीम्सना 16. दुसरा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय ओमकार. आणि हा पहिला बॉल यस पंचांचा इशारा होता. इट इज अ नो बॉल. इथून मात्र खराब बॉल फेकलाय गोलंदाज ओमकारना. पाहिलं ना तर उघडा डोळे पहा नीट पुढचा बॉल असणार आहे फ्रीड. आणि इथून मात्र फ्रीड वरती आक्रमकता करावी लागणार आहे. खराबीची गोलंदाजी आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. च्या रीतीनं पहिल्या षटकामध्ये देखील बागडे षटक फेकला रुपेश या गोलंदाजांना 16 धावांचा. आणि तिथून मात्र पाहिलं ना तर ओमकार वरती तो प्रेशर दिसून येतोय. पहिल्या बॉल वरती इथून मात्र भीमत 9 चेंडू फेकलाय. वारंवारता इथे मात्र चुका पाहायला मिळतात बाजूने टीम्सकडनं. ह्या चुका इथून मात्र सुधाराव्या लागणार आहेत. 53 धावांचा पाठला होता परंतु इथून पहा इथून मात्र समीकरण सोपं करत असताना वाकडे टीम पाहायला मिळते. चांगली बॅटिंग लाईन पाहायला मिळते. बॉल तर होतो पुढचा बॉल. हे वेळेस ओमकार गोलंदाजी मार्कवर द्या. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. हा बॉल पाडवा बाटका. काय फटका पाहायला मिळतोय. डावखुऱ्याचा फलंदाज अनेकदा पाहत असतो घातक. आणि ते मात्र घातक ठरलाय. बॉल चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. 6. काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. पहा पाहिलं ना तर वर मोठे फटके आज वाकडे टीमच्या फलंदाजाच्या बॅटमध्ये येत असताना पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होतोय. आणखीन एकदा आपल्याला पाहायला मिळतं ओमकार गोलंदाजी मार्कवरती खराबीची षटक फेकत असताना हा बॉल पहा पुन्हा एकदा सरकोट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु लाईन पंचाची चांगली आणि हा बॉल डॉट चालला. डॉट बॉलच्या आतुरतेने गरज होती. आज प्रेक्षक वर्ग देखील पाहत असलेल्या मॅच चालण्यात सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कॅचअप केली जाते. घर बिलकल्या प्रेक्षकांचं आज मनोरंजन या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून केलं जातं. डॉट बॉल येतो बऱ्याच उशिरानंतर आणि डॉट बॉलची गरज देखील होती. जास्तीत जास्त इथून डॉट बॉल फेकावे लागणार आहेत. वारुळे टीमच्या गोलंदाजांना चांगला स्ट्रोक आला त्यानंतर कमबॅक पाहायला मिळतोय.
हा बॉल पहा आणखीन एकदा आडवा बॅटनं स्कोअर लेग बाउंड्री लाईन कडे बॉलची आतुतीनं वेग पाहायला पाहतो आउटफील्ड थोडीशी फास्ट आणि हा देखील बॉल जाईल सीमारेषा पलीकडे आणखीन एक येतोय चौकार 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 तीन बॉल फेकलेत 11 धावा अद्यापर्यंत खर्च केल्यात ओमकार या गोलंदाजांना या रीतीने आज गोलंदाजी करून चालला नाही या खराबीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते तीन बॉल अजूनही या षटकातील शिल्लक असणाऱ्या कमबॅकिंग गोलंदाजी या तीन बॉल वरती करावे लागणाऱ्या या रीतीने गोलंदाजी राहिली तर लवकरात लवकर घरचा रस्ता देखील पकडावा लागणार आहे बारदोर टीम्सला आणि आज वेगळंच काहीतरी पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्याचा फलंदाज रमेश चांगलं बॅटिंग स्वीकारतोय हा बॉल पहा आणखीन एकदा लोवर फुल टॉस पुन्हा एकदा बॅटची कडे घेतली दिशा दिली स्कोअर लेग बाउंड्री लाईन कडे फील्ड सिलेक्शन होईल तोपर्यंत एक सिंगल इथून मात्र कंप्लीट केली जाते एका सिंगलच्या मदतीने स्कोरवरचा विचार केल्यानंतर वेगानं भारतीय 28 धावा फलक्यावरती लागले जातात पुन्हा एकदा 85 शिरतोय इट इज अ नो बॉल नो प्लस वन आणखीन एकदा 2 धावा जोडल्या जातील खराब बॉल आणखीन एकदा फेकला जातोय आणि या खराब रीतीनं स्कोरबोर्ड आपण पाहिलं ना तर जाऊन पोहोचलाय 29 धावा पहा काय चुका पाहायला मिळतात ज्या रीतीनं चांगलं बॅटिंग झाली होती असं दिसलं होती की सामना इथून एकतर्फा होतोय की काय परंतु पहा इथून मात्र वाकडी टीम्सना चांगली बॅटिंग स्वीकारल्या 29 धावा 29 लॉस ऑफ 1 विकेट स्कोरवरती पाहायला मिळत्या बारदोर टीमचा चुका खरत असताना पाहायला मिळतोय चला वाशिवली टीमचा कॅप्टन्स इथे आलाय चेरवली टीमचा पण आपल्या कॅप्टन्सला इथं मात्र टॉस करण्यात पाठवायचं टॉस बॉक्स मध्ये 5 मिनिटांचा अवघा वेळ दिला जाईल 5 मिनिटांमध्ये जरी का आपला कॅप्टन्स इथे आला नाही तर 2 धावांना पानालाच केलं जाईल 9 वाजून 28 मिनिटं झालेत इथं मात्र 9 वाजून 33 मिनिटं झाल्या तर आपल्याला 2 धावांना पानालाच केलं जाईल चेरवली टीम आपला कॅप्टन्स पाठवायचा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर वाशिवली टीमचा कॅप्टन्स इथे आलाय पुढचा बॉल ओमकार तयार होतोय हा बॉल पहा लोवर फुल टॉस टायमिंग प्रॉपर झालं नाही ऑनसाइडला फटका चांगला आहे डुकमध्ये प्रोटेक्शन आहे इथे मात्र दुसरी जाडी आहे तू परतू नाही नाकार दिलाय इथे मात्र रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न देखील नाही धावा आज आपण पाहिल्यानंतर पुरेशा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात वाकडे टीम्स कडला चांगले खेळल्या चांगलं बॅटिंग स्वीकारत असताना पाहायला मिळतात एका धाव्याच्या मदतीने संघ पुढचा रवायला 30 इथे कंप्लीट झाली 30 धावा अजूनही 23 धावांची गरज असणार या मॅच मध्ये इथून राहिलेले निर्णायक बॉल मात्र चांगले फेकावे लागणार आहेत पाय इथे मात्र टॉस केलं जाईल चेरवल्या आणि त्यांच्याकडेच फाईट करणारा संघ आपण पाहतो वाशिवली संघ हॅलो हॅलो चला चेरुली संघाचा संघनायक तसेच वाशिवली संघाचा संघनायक यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे तर दोन्ही संघादरम्यान टॉस विन करतात विकास आणि टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे चेरवली संघाने तर मी कॅप्टन्सला विचारतो की त्यांचा निर्णय काय असेल तर कॅप्टन लगेच कळवायचं आहे कारण नाईट मॅचची अवधी आपल्याला खूपच कमी वेळामध्ये आपल्याला मॅच उरकायचे आहेत तर नक्कीच तुम्ही विचारून लगेच सांगा इथं तुमचं जर सर्व तुमचे खेळाडू असतील तर ठरवूनच यायचं आहे सर्व संघांना विनंती आहे ठरवूनच यायचं आहे की टॉस जिंकल्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे फिल्डिंग की बॅटिंग तर जर तुम्ही फिल्डिंग घेतली तर समोरच्या टीमला तुम्ही किती धावात रोखण्यात प्रयत्न कराल 50-55 नक्कीच 50-55 तर आपण वाशिवली संघाच्या कर्णधाराला विचारू की ते 4 ओव्हरला किती स्कोर बनवण्याचा दमखम ठेवतात तर कॅप्टन 40 ते 50 म्हणजे जेमतेम दोघांची सरासरी सेमच आहे बलाढ्य असे दोन्ही संघ तर नक्कीच दोघांनाही ऑल द बेस्ट धन्यवाद
इथून मात्र पाहिलं ना तर खराब गोलंदाजी ओमकार गोलंदाजी मार्कवरती करतो. आणखीन एक खराब बॉल फेकला. खराब बॉलच्या मदतीनं दफलक जाऊन पोहोचला 31 आकड्यावरती. हा बॉल पहा सरळ जाऊन एस्टावरती आदळतोय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहेत. यावेळेस मात्र विकेटचं पतन. रमेशला परतावा लागणार आहे. ज्या विकेटची गरज होती वाजरू टीम्सला, ज्याच्या बॅटमध्ये वरवर मोठे फटके येत होत्या, तो मात्र इथं मात्र परतावा लागला. बाद झाला रमेश. इथं मात्र अजूनही समीकरण राहिलंय. 12 बॉल आणि 22 धावांचं. सॉरी, इथून मात्र शेवटचा बॉल अजूनही बाकी असणाऱ्या या षटकातील 22 धावांची अजूनही गरज असणाऱ्या, ज्या रीतीने 53 धावांचा पाठला करायचा होता, परंतु इथे आपण पाहिलं ना तर चांगले बॅटिंग पाहायला मिळते. रमेश बाद झाले. त्यानंतर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दिनेश दाखल झाला नंबर 4 वरती. वर पाहिलं ना तर प्रथमेश आणि दिनेशची जोड्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 13 बॉल 22 धावांचं समीकरण राहिलंय. अजूनही अंतिम बॉल या षटकातील बाकी असणाऱ्या ओमकारने मात्र आज खराबीचं षटक फेकलंय. शेवटचा बॉल बॉलर तर होतो यावेळेस ओमकार. ओमकारचा हा बॉल साठी क्रॉकर पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. डॉट बॉल येतोय. षटकाला होती समाप्ती आणि इथून मात्र समीकरण राहिलंय 12 बॉल अजूनही 22 धावांची गरज वाकडी टीमसाठी. चला पास स्पीडअप घ्या. पहा विनंती करतोय. दोन टीम्स आपण खूप सारा उशीर घेता. 12 बॉल आणि अद्या मात्र 22 धावांची गरज राहिली. ज्या रीतीनं फटकेबाजी झाली 2 षटकांमध्ये अवघ्या धावा जमा केल्यात वाकडी टीम्सना 31 धावा आणि तिथून मात्र समीकरण थोडंसं सोपं करून ठेवलं. 12 बॉल अजूनही 22 धावांची गरज पाहिल्यानंतर 11.0च्या सरासरीनं धावा इथून मात्र जमा कराव्या लागणार आहेत. इथून मात्र 12 बॉल आणि 22 धावांचं समीकरण. उशीर लावता बहादूर टीम्स. प्रति षटकासाठी 5 मिनिटाचा अवघ्या वेळ दिला जातो. 5 मिनिटापेक्षा अवघ्या जास्त वेळ झाला तर इथे मात्र एक खेळाडू आपल्याला 30 डिग्रीज मध्ये खेळवावा लागणार आहे. थोडंसं स्पीडअप घ्या. 12 बॉल 22 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होतो यावेळेस. गोलंदाजी मार्क पर द्या. स्वतः संघाचे संघनायक येत असताना पाहायला मिळतो, परंतु पहिल्या बॉलवरती इथे मात्र फटका जाईल सीमा बार. हा मिड विकेटच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चांगला तडाखा येतोय. 6. इथून मात्र मोठा फटका येतोय. आणखीन एकदा फुल टॉस आणि त्यावरती फुल टोल वसूल केला जातोय. हा बॉल देखील चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक येतोय. बिग गेट 6. इथे मात्र पाहिलं ना तर 2 बॉलवरती 2 मोठे फटके. आणखीन एकदा परत यावेळेस फटका फसला जातोय स्वतःच्या बॉल थ्रू मध्ये. रवींद्र येतो बॉल खाली.
परंतु नाही या नोमास लाडमध्ये चेंडू ट्रॅबलवर एक धाव कंप्लीट. दुसरी साठी प्रयत्न परंतु नाकार दिलाय. चांगले बॅटिंग चांगला क्रिकेट आज पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. एका धावेच्या मदतीने फलक पाहिलं तर जाऊन पोहोचला 44 आकड्यावरती. इथून मात्र समीकरण राहिलंय बॉल टू रन 9 बॉल अजूनही 9 धावांची गरज या मॅच मध्ये. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागणार या ज्या रीतीने तो षटकार आल्या आणखीन एकदा समीकरण सोपं केला. प्रथमेच्या फलंदाजांना का बॅटिंग आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा बॉल पहा कमी गतीने फेकलाय पडल्यानंतर थोडीसा लेग वापर बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. आडवे बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅटचा बॉलचा संपर्क नाही. या डॉट बॉल येतोय. डॉट बॉलची गरज देखील होती. 8 बॉल समीकरण थोडंसं चेंज झालंय. अजूनही 9 धावांची गरज या मॅच मध्ये. इथून मात्र जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागणार आहेत भारतीय टीमच्या गोलंदाजांना. अद्यापर्यंत मात्र खराब याची गोलंदाजी राहिली परंतु इथून चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. पुढचा बॉल एव्हरेज बॉलर तयार होतोय. हा बॉल पाडवे बाटणं आणखीन एकदा फटका चांगला आहे. हा बॉल देखील जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक सिक्सर येतोय दिनेशच्या बॅट मध्ये. हा तडाखा जातो बॉल स्क्वेअर लेग सिक्सर. का बॅटिंग आज मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. अवघ्या 3 धावेची गरज आणि इथे पहा आणखीन एक आडव्या बॅटचा स्ट्रोक चांगला आहे. हा बॉल देखील जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि विजयी षटकार येतोय तो देखील दिनेशच्या बॅट मधला. सामना इथून जिंकलाय वाकडे टीम्सना. पहिली मॅच 53 धावांचा पाठलाग करत असताना अवघ्या 3 षटकामध्ये सामन्याला फिनिश केला. लाजवाब बॅटिंग आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि इथून मात्र दुसऱ्या मॅच साठी लगेचच दोन्ही टीम्स आपण तयारीत राहायचं पहा.